नमस्कार मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी होत्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे। कारण लाडक्या बहिणींना जो आपण याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि याचा GR सुद्धा आलेला होता आणि निधी प्राप्त करून देण्यात आलेला होता शासनाकडून। त्याचप्रमाणे जशा पद्धतीने आपण म्हटलं होतं की या 2-3 दिवसामध्येच तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहे, जुलैचा हप्ता जमा होणार आहे। तेच आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या पात्र लाभार्थी आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होते। जसा आपण व्हिडिओ बनवला होता ना आणि आम्ही सांगितलं होतं, याच्या अगोदर असं दर्शवण्यात आलं होतं की जर ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा 3000 रुपये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। मात्र काही कारणास्तव या 2 दिवसा अगोदर GR आला आणि ज्या पद्धतीचं निधी जमा करण्यात आलेलं होतं त्यानुसार जुलैचाच फक्त हप्ता 1500 रुपये अकाउंटमध्ये जमा होणार असं स्पष्ट झालेलं होतं। त्याच्याच माध्यमातून आजपासून जे लाडक्या बहिणी आहेत आणि जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या 2-3 दिवसामध्येच लगेच उर्वरित सुद्धा जे लाडक्या बहिणी असतील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार। जसं आम्ही सांगितलं होतं की रक्षाबंधनाची दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा तुम्हाला गिफ्ट मिळेल। फक्त एवढंच होतं की 3000 मिळणार की 1500 मिळणार याच्यावर फक्त थोडीशी तफावत होती। मात्र स्पष्ट झालेलं आहे 1500 रुपये जुलैचा हप्ता रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना दिलेलं आहे आणि ते येत्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणीचे पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये चेक करून घ्या, काही लाडक्या बहिणींचे आज जमा होतील, काही उद्या जमा होतील किंवा काही परवा जमा होतील। मात्र काही लाडक्या बहिणींचे जे येत होते पैसे ते मात्र काही लाडक्या बहिणींचे बंद झालेले आहेत। त्याचे कारण काय, जसं आपण याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या पंचायत समितीला महिला व बालविकास विभागामध्ये किंवा तुमच्या समाज कल्याणमध्ये जाऊन चेक करू शकता तुमचं अकाउंटमध्ये पैसे का न आले। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि हे खुशखबर आहे। धन्यवाद।